Once again, shortly I will revise the administration, structure of administration under these three dynasties. At the top, there was राष्ट्र, सगळ्यात टॉपला राष्ट्र होता आणि याचा सुपरवायझर किंवा याचं सुपरविजन हे गव्हर्नर करायचा. बऱ्याच वेळेला राष्ट्रपती सुद्धा संबोधलं जायचं. त्याच्या खालची जी लेवल होती ती म्हणजे बुट्टी. हा प्रॉव्हिन्सेसचा भाग होता, प्रांत. आणि याचा सुपरविजनचा जो अधिकारी होता अतिशय महत्वाचा, त्याचं नाव उपरिका होतं. अँड द टास्क असाइन्ड विथ उपरिका वॉज लँड रेव्हेन्यू आणि लॉ अँड ऑर्डर. याच्या खालोखाल विषयज और मंडलच ही लेवल होती. तर ही मॉडर्न आत्ताची आपण त्याला डिस्ट्रिक्ट म्हणू शकतो. अँड इट वॉज यूज टू बी हेडेड बाय विश्वपती और विषयपती. And this official also was expected to perform land revenue and law and order. ओके, आता याच्या खालची जी आहे म्हणजे आताच आपण तालुका लेवल जी पकडतो डिस्ट्रिक्टच्या खालची, त्याला पट्टल असं म्हणायचं. इट इज द काइंड ऑफ क्लस्टर ऑफ विलेजेस, काही खेड्यांचा समूह. अँड ह्याचा जो हेड होता, आता आपण त्याला तहसीलदार म्हणू शकतो, ही वॉज भोजपती. The work profile is same, land revenue and law and order, but at the तालुका level. त्यामुळं ब्रिटिशांनी अंगीकारलेली, आपण स्वीकारलेली, त्याच्यामुळे ही खूप अगोदरपासून हे ॲडमिनिस्ट्रेशनचे डिव्हिजन होत आलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटचं जे युनिट होतं ॲडमिनिस्ट्रेशनचं, इट वॉज विलेज अँड इट वॉज हेडेड बाय विलेज हेडमन, सरपंच. विलेज हेडमन. अँड ह्याला मदत करणारे असिस्टेड जे सिनियर मंडळी आहेत, एल्डर जे आहेत खेड्यातले, तर त्यांना म्हटलं जायचं ग्राम महाजन. आणि किंवा ग्राम महत्तरच असं म्हटलं जायचं. तर ते हे ग्राम महत्तर्स किंवा ग्राम महाजन्स हे त्या विलेज हेडमनला मदत करायचे, सल्ला मसलत ते. आणि हे पूर्णपणे बऱ्याच अंशी चर्चा विमर्श होऊन व्हायचं. आणि टाउन्सच्या बाबतीत जर बघितलं, विलेजेसच्या बाबतीत त्याला, तर टाउनमधली लॉ अँड ऑर्डरची जी जबाबदारी आहे ती एका अधिकारी असायची, त्याला कोषपाल असं म्हटलं गेलेलं आहे किंवा कोतवाल. ह्या अधिकाऱ्याकडे ती जबाबदारी असायची. आता या सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणजे उपरिका, विषयपती, भोजपती इथपर्यंतच्या अधिकाऱ्यांना they were paid by giving grants of rent free land.
हे सगळे ऑफिशियल्स जे आहेत, अधिकारी आहेत, वेर पेड बाय लँड ग्रँट. जमीन त्यांना दान दिली जायची. म्हणजे जे गुप्ता काळांच्या मध्ये जी सुरुवात झाली होती तेच इथं कंटिन्यू झालं होतं. कॅशच्या स्वरूपात किंवा याच्या स्वरूपात दिली जात नसायची. त्यामुळे काय झालं की हे रेव्हेन्यू गोळा करणारे हे जे सगळे अधिकारी आहेत हे हेरिडिटरी बनलं. सो राईज ऑफ हेरिडिटरी रेव्हेन्यू ऑफिसर हेरिडिटरी रेव्हेन्यू ऑफिसर्स आणि त्यांना म्हटलं गेलं किंवा अशी उदयास आले तर नाड गौंडस. नाड गौंडस आता ते अपभ्रंश नाडगौंडा झालेला आहे. आणि देश ग्रामपुताज अशी नावं पडली. तर त्याचा अपभ्रंश नंतर देशमुख, देशपांडे हे झाले. पण हे वंश परंपरागत बनल्यामुळे हा एक वर्ग उदयास आला अधिकाऱ्यांचा. त्यामुळे तिथं कर्तृत्व न हे राहता वंश परंपरागत हे होत गेलं. त्यामुळे त्यांची सामर्थ्य जे आहे किंवा वर्चस्व आहे ते कन्सॉलिडेट होत गेलं. त्यामुळे यांची पॉवर सुद्धा वाढत गेली. आणि त्यामुळे काय होत गेलं, कम्युनिटीज जे आहेत, व्हिलेज कम्युनिटीज आहेत, त्या विकर होत गेल्या. म्हणजे समुदाय आहे तो अगोदर जे सगळे मिळून एकत्र ट्रायबल कॅरेक्टर जे होतं ते हळूहळू संपत गेलं. काही घराणी, काही लोक ह्या हेरिडिटरी कॅरेक्टरमुळं सामर्थ्यवान होत गेली आणि बराचसा समाज हा वीक होत गेला. हा सामाजिकदृष्ट्या अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. ह्या कालावधीमध्ये ते होत गेलं आणि ह्यालाच आपण म्हणतो फ्युडल सोसायटी. फ्युडल सोसायटी. तर हे याचं कॅरेक्टर होतं. आणि का हे फ्युडल सामंतशाही किंवा फ्युडल सोसायटी ह्या पिरियडमध्ये का उदयास आली, तर ह्याची आपल्याला कारणंही सापडतात. पण लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी हे चांगलं होतं. त्यामुळे काही ठिकाणी त्याचा फायदा होता, काही ठिकाणी त्याचा तोटा होता. इन टर्म्स ऑफ रिलिजन जर बघितलं आपण, धर्माच्या बाबतीत काय परिस्थिती होती या तीन राजवटींच्या मध्ये. मोस्ट ऑफ द किंग्स वेर टॉलरंट, सहिष्णू होते. तिन्ही राजवटीमधले मोस्ट ऑफ द किंग्स वेर टॉलरंट त्याच्या व्ह्यूजमध्ये. आणि ते पॅट्रनाइज्ड, म्हणजे त्यांनी आश्रय दिला. बेसिकली राष्ट्रकूटाने प्रतिहार त्यांनी वैदिक रिलिजनला दिला, हिंदुइझम. बुद्धिझमला सुद्धा दिला. प्रामुख्यानं पालाजनी बुद्धिझमला पॅट्रोनेज दिलं, पण बाकीच्या राजांनी सुद्धा दिलं. जैनिझमला सुद्धा दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भूमीतला जो धर्म नव्हता मुस्लिम, दे वर ऑल्सो वेलकम्ड बाय राष्ट्रकूटाज. ते वेलकम हे केलं आणि टू प्रोपॅग त्यांचा धर्म प्रसार करण्यासाठी सुद्धा राष्ट्रकूटांनी त्यांचं स्वागत केलं. जे राष्ट्रकूट जर त्यावेळी ॲडव्हान्ट राहिले असते तर कदाचित ह्या दक्षिणेकडच्या भागामध्ये जितक्या प्रमाणात आपल्याला मुस्लिम धर्माचा हे सापडतो, प्रसार सापडतो, कदाचित त्या पद्धतीनं नसता. पण
म्हणजे हे दाखवून देतं नॉट ओन्ली हे जे रिलिजन्स आहेत बुद्धिझम जैनिझम हे इथंच उदयास आलेले ते पण त्या दृष्टीनं तुलनेनं बाहेरचा असलेला रिलिजन त्याला सुद्धा त्यांनी तितक्याच पद्धतीनं टॉलरंट व्ह्यू अंगीकारला. चातुर्वर्ण सिस्टीम जी आहे धर्मामध्ये केली ती कंटिन्यू राहिली. म्हणजे कोणत्याही धर्माला ते पॅट्रॉनाइज करू दे पण बऱ्याच अंशी ती सोसायटीमध्ये रुजली होती. गुप्त काळांच्या मध्ये कन्सॉलिडेट झाली होती तर ते पुढं कंटिन्युएशन त्याचं सुरू झालं. त्यामुळे ही हजारो वर्षांची वाईट परंपरा आहे आणि ती प्रत्येक राजवटीमध्ये त्यांनी कंटिन्यू ठेवली. आणि इसेन्शियली जे स्टेट्स होते जे राज्यकारभार होता तो सेक्युलर होता. म्हणजे त्यांच्या लढायांच्या मध्ये धर्म कधी आणला जात नव्हता. त्यामुळे रिलिजियसच्या बाबतीत आपल्याला तसं टॉलरंट व्ह्यू बघायला मिळतो. तसं गुप्ता रिजनमध्ये सुद्धा बराचसा टॉलरंट आहे पण आपण सांगू शकतो ओव्हरऑल गुप्ता पिरियड वॉज मार्क्ड बाय पॅट्रोनेज टू लार्जली वैदिक रिलिजन. आणि हा जो पिरियड आहे तो टॉलरंट आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपण बघू ट्रेड अँड कॉमर्स. तर इथे एक महत्त्वाचं आपल्याला गोष्ट प्रकर्षाने जाणवते की हा जो पिरियड आहे 200-300 वर्षांचा आणि पर्टिक्युलरली 750 to 1000 CE हा पिरियड जो आहे तो व्यापाराच्या दृष्टीनं स्टॅग्नेशनचा मानला जातो किंवा इव्हन डिक्लाइनचा मानला जातो. म्हणजे व्यापार थोडासा थंडावला ह्या काळामध्ये, ह्या 250-300 वर्षांच्या मध्ये. आणि याचं कारण असं नाही की ह्या राजांची राजवट त्याला कारणीभूत असं नाही, तर ह्याला एक्सटर्नल फॅक्टर्स इम्पॉर्टंट होते. तर ह्याच काळामध्ये रोमन एम्पायर हे कोलॅप्स झालं. रोमन एम्पायर कोलॅप्स आणि भारतामध्ये असलेल्या सगळ्या राजवटींचा मेजर जो ट्रेड अँड कॉमर्स चालायचा तो ह्या एम्पायर बरोबर चालायचा. आणि ह्याच कालावधीमध्ये हे एम्पायर ची अधोगती झाली. त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट पडला ट्रेड अँड कॉमर्सला. ह्याचबरोबर रोमन एम्पायरचा सुद्धा कोलॅप्स. आणखीन एक दुसरा एम्पायर होता सॅसॅनिड एम्पायर जे इराणमध्ये होतं. ह्यांचं सुद्धा डिक्लाइन झालं. आता ह्यांचं डिक्लाइन कशामुळे झालं तर इस्लाममुळे झालं. तर ह्या दोन मोठ्या राजवटी अधोगती झाली त्यामुळे त्याचा ट्रेड आणि कॉमर्सला आपल्याला थोडासा फटका बसलेला दिसून येतो. याच्यावर सोन्याची नाणी गोल्ड कॉईन्सची जी कमतरता आहे ह्या कालावधीमध्ये किंवा जे अवेलेबल आहे त्याच्या क्वालिटीवरून आपण सांगू शकतो की हे जो आहे व्यापार जो आहे तो कमी झाला. पण ज्यावेळी असंच असतं हे ट्रेड अँड कॉमर्सला, ज्यावेळी एखाद्या रिजनचाशी व्यापार पर्टिक्युलरली थांबतो त्यावेळी नवीन रिजन शोधले जातात आणि असंच झालं. तर इथला एम्पायर व्यापार बंद झाल्यामुळे नवीन ॲव्हेन्यू शोधायला लागले आणि ह्याच दरम्यान त्यामुळं साऊथ ईस्ट एशियाशी व्यापार वाढला. आता तो कॉम्पेन्सेट करू इतपत तो वाढला नव्हता पण तो अगोदरपेक्षा जास्त वाढला. म्हणजे आताचा इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया, मलेशिया हा जो भाग आहे त्याच्याशी व्यापार ह्या ह्याच्यामध्ये वाढला. ह्या पिरियडमध्ये ग्रोथ झाली आणि याचे पर्टिक्युलर हे दोन आहेत रिझन. आणि त्याच्यामुळे काय झालं की हे धर्मशास्त्रामध्ये सुद्धा आलं की समुद्र ओलांडायचं नाही, कारण व्यापारच नव्हता, ओलांडणं हे शक्यच नव्हतं. पण ते आपण इन्फरन्स काढू शकतो पण तसं आपल्याला सांगता येत नाही. आणि याच्या शेवटी एक 10व्या शतकानंतर हळूहळू ट्रेड अँड कॉमर्स पुन्हा ओढू लागलं. कारण त्यावेळी मग बराचसा अरब जे लोक आहेत त्यांनी बराचसा त्यांचं एम्पायर एस्टॅब्लिश केलं होतं. मग हे निघून गेले, अरब एम्पायर तिथं आलं आणि त्यांच्याशी व्यापार सुरू झाला आणि परत भरभराट जी आहे ती चालू झाली. आणि पर्टिक्युलरली अरब लोकांनी गुजरात आणि माळवा हा जो रिजन आहे
हा त्यांचा जवळ होता, त्यामुळे हा रिजन भरभराटीस आला. त्यामुळे एकंदरीत जर बघायला गेलं तर ट्रेड अँड कॉमर्स जो आहे तो थोडाफार डॅमेज झालेला आपल्याला दिसून येतो. तर साधारणपणे ही परिस्थिती ट्रेड अँड कॉमर्सची. तर एकंदरीतच हा आपण नॉर्थ इंडियाचा बऱ्यापैकी इतिहास बघत आहोत. ह्या पर्टिक्युलर कालावधीमध्ये रिलिजनच्या बाबतीत टॉलरंट होतं, सोसायटीच्या बाबतीत हायली फ्युडल स्ट्रक्चर झालं सोसायटीच्या बाबतीत. ट्रेड अँड कॉमर्स डिक्लाइन झालेलं बघायला मिळतो. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे स्ट्रक्चर आहे ते बऱ्याच अंशी गुप्ता एम्पायरचं आपल्याला कंटिन्यू झालेलं बघायला मिळतं. सो दिस वॉज एंटायर स्टडी ऑफ this very important period in the history of early medieval India and particularly North India.